दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी काय प्रतिक्रिया दिली, त्यांच्यावरील आरोपानंतर काय खुलासा केलाय पाहूयात। एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती, त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं, हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझे आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं, काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर हे फोटो आहे असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। दुसरी गोष्ट, 2 सप्टेंबरला आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात आम्ही होतो, हा माझा 2 सप्टेंबरचा फोटो आहे। 2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही।